अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या स्वाभिमान यात्रेचा आज शुभारंभ होणार आहे। पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून ही सुरुवात होते। संजय राऊत, जयंत पाटील हे सुद्धा यावेळेला उपस्थित असणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी। पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा आज मोहटादेवी येथून या संवाद यात्रेचा शुभारंभ होत आहे। दरम्यान मोहटादेवीच्या पायथ्याशी निलेश लंके यांची जाहीर सभा देखील होणार आहे। आपण पाहू शकतो या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। कुठेतरी निलेश लंके यांनी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ही त्यांची पहिली सभा मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी होणार आहे। त्यांच्या प्रचाराचा नारळ देखील या सभेच्या माध्यमातून त्यांचा शुभारंभ होणार आहे। या ठिकाणी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील असतील, संजय राऊत असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडणार आहे। कुठेतरी निलेश लंके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि अहमदनगर दक्षिण मधून सुजय विखे विरोधात निलेश लंके अशी रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। निलेश लंके यांच्या या पक्ष प्रवेशाला अजित पवारांनी देखील विरोध केला होता। निलेश लंके यांची समजूत देखील काढण्यात आली होती, मात्र तरी देखील निलेश लंके यांनी टोकाचं पाऊल घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली। त्यामुळे आता होणाऱ्या या सभेदरम्यान निलेश लंके असतील, संजय राऊत असतील, जयंत पाटील असतील हे सभेला काय संबोधित करणार याकडेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, पाथर्डी, अहमदनगर।